Hello dear students, in this video we are about to continue the rapid revision lecture series for the subject Information Technology 12th Standard Science students. Already एक video rapid revision चा complete केलेला आहे on chapter number 1. Now we are about to start the chapter number 2 and the name of the chapter number 2 सर्वांना माहित आहे chapter number 2 काय असतो आपला Introduction to SEO. ठीक आहे, Introduction to SEO, that is Search Engine Optimization. Second chapter जो असतो याचा वेटेज जो आहे, द वेटेज ऑफ दिस चॅप्टर नंबर 2 इज टोटल 10 मार्क्स इन अ बोर्ड एक्झाम. अँड या चॅप्टर मध्ये कोडिंग वगैरे काहीच नाहीये. या चॅप्टर मध्ये फक्त तुम्हाला करायचे ऑब्जेक्टिव्स. यू हॅव टू डू द ऑब्जेक्टिव्स अँड यू हॅव टू प्रिपेअर फॉर द आन्सर द फॉलोइंग. येस, या चॅप्टर मधून तुम्हाला काय विचारतील? आन्सर द फॉलोइंगचे क्वेश्चन्स विचारतील. आणि आन्सर द फॉलोइंगचे क्वेश्चन्स काय असतात ते आपल्याला ऑलरेडी माहित असतं. ठीक आहे, तर तुम्हाला लाईक थोडं प्रिपेअर फक्त करायचंय. आणि जर तुम्ही डायरेक्ट रॅपिड रिव्हिजन स्टार्ट करत असाल तर माझा असा सजेशन असतो की तुम्ही आधी वन शॉट व्हिडिओ कंप्लीट करा. वन शॉट व्हिडिओ ऑलरेडी सगळे चॅप्टर्सचे रेकॉर्डेड आहेत. वन शॉट व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर एक क्विक रिव्हिजन साठी तुम्ही रॅपिड रिव्हिजन बघू शकता. ठीक आहे, चलो सो लेट्स स्टार्ट द इंट्रोडक्शन टू एसईओ. हे चॅप्टर आपण एकदम डिटेलमध्ये क्विकली रिवाइज करू आणि हे 10 मार्क्स जो आहे जो आपला बोर्ड एक्झाम मध्ये आपल्याला भेटणार आहे ते सिक्युअर करूया. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट विथ द इंट्रोडक्शन टू एसईओ. सो व्हॉट इज द इंट्रोडक्शन सेइंग? इंट्रोडक्शन टू एसईओ. आता हे एसईओ चं फुल फॉर्म आधी तुम्हाला समजून घ्यावं लागेल. एसईओ म्हणजे असतो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ठीक आहे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आता सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन याचाच फुल फॉर्म आधी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारतात. मॅक्झिमम टाइम्स बोर्ड एक्झाम मध्ये एसईओचा फुल फॉर्म काय हा क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स मध्ये आलेला आहे. ठीक आहे, तुम्ही पण बोर्ड एक्झाम देताना तुमच्याही बोर्ड एक्झाम मध्ये फिल इन द ब्लँक्स मध्ये मोस्टली फिल इन द ब्लँक्स मध्ये हा क्वेश्चन येतो की एसईओचा फुल फॉर्म काय असतो. सो एसईओ काय असतो? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ठीक आहे, तर आधी हे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन काय असतं ते आपण समजून घेऊ. पण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन समजून घ्यायच्या आधी तुम्हाला माहित पाहिजे की सर्च इंजिन काय असतो. बरोबर, तर सर्च इंजिन काय असतो? सर्च इंजिन जसं की सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे गुगल. सर्च इंजिन म्हणजे जिथं आपण आपल्या वेबसाईट्सला सर्च करतो, जिथं आपण इन्फॉर्मेशन सर्च करतो ना इंटरनेटवरती, जिथं आपण इन्फॉर्मेशनला सर्च करतो त्याला आपण काय म्हणतो? सर्च इंजिन. पण सर्च इंजिन मध्ये आपला वेबसाईट जो असतो तो ऑप्टिमाइज असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे बघा पहिल्या चॅप्टर मध्ये आपण काय शिकलोय? पहिल्या चॅप्टर मध्ये आपण HTML5 शिकलोय. बरोबर, आणि HTML5 ने आपण काय बनवतो? वेबसाईट बनवतो. काय बनवतो? वेबसाईट बनवतो. आता दुसऱ्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचं? त्याच वेबसाईटला हायर रँक कसं देता येईल? वी हॅव टू गिव्ह द हायर रँक टू द वेबसाईट. वाय द वेबसाईट शुड हॅव अ हायर रँक? समजा आता फॉर एक्झाम्पल मी वेबसाईट बनवले फॉर IT नोट्स. एक छोटंच एक्झाम्पल घेतो. मी असं एक वेबसाईट बनवले आणि माझं वेबसाईट आहे बेस्ड ऑन IT नोट्स. ते फॉर एक्झाम्पल आपण एक वेबसाईटचं नाव घेऊ www.itcodebox.com. असं काही वेबसाईट नाहीये, पण जस्ट एक एक्झाम्पल देतो मला. ठीक आहे, itcodebox.com म्हणून एक वेबसाईट बनवली. ठीक आहे, आता कोणत्याही स्टुडंटने ना आयटीचं काही इन्फॉर्मेशन सर्च केलं ना तर सगळ्यात आधी माझं वेबसाईट दिसलं पाहिजे की नाही दिसलं पाहिजे? बरोबर, तर माझंच वेबसाईट दिसलं पाहिजे. तर आपल्या वेबसाईटला ना सर्च इंजिन मध्ये टॉपला आणण्यासाठी काय काय करायचं ना त्यालाच आपण म्हणतो ऑप्टिमायझेशन. सो ऑप्टिमायझेशन इज अ टेक्निक. Optimization is a technique by which we can give the higher ranking to the website. आपल्या सर्च इंजिन मध्ये कुणी जरी आपल्या वेबसाईटचा कंटेंट रिगार्डिंग सर्च केलं ना, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही गुगलवरती सर्च करता IT नोट्स, तर कुणाचं वेबसाईट दिसलं पाहिजे? माझं वेबसाईट दिसलं पाहिजे ना तुम्हाला. अच्छा, माझं वेबसाईट का दिसलं पाहिजे? माझं वेबसाईट त्यासाठीच म्हणलं ना, फॉर IT नोट्स. अँड वेन मॅक्झिमम पीपल विल विजिट माय वेबसाईट विल बिकम पॉप्युलर. आणि आपण वेबसाईट त्याच कारणासाठी बनवतो ना की आपल्या वेबसाईटवरती मॅक्झिमम व्हिजिटर्स व्हिजिट केले पाहिजेत, मॅक्झिमम लोकांनी व्हिजिट केलं पाहिजे. सो दॅट इज द मेन रिझन लाईक आवर वेबसाईट हॅज टू बी ऑप्टिमाइज्ड. ओके, असं पण विचार करू, समजा आपलं वेबसाईट ऑप्टिमाइज नाहीये तर आपल्या वेबसाईटवरती कोणच व्हिजिट नाही करणार, मग काय फायदा ना वेबसाईट बनवून? बरोबर, सो जर तुम्ही वेबसाईट बनवताय ना तर तो वेबसाईट ऑप्टिमाइज असणं गरजेचं आहे. अच्छा, वेबसाईट कसं बनवतो? वेबसाईट बनवतो बाय युझिंग HTML. मग ऑप्टिमाइज कसं करतो तेच आपण या चॅप्टरमध्ये शिकतोय की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन काय असतं, ऑप्टिमायझेशन कसं करायचं. समजलं का सगळ्यांना? ठीक आहे, परत एकदा शॉर्ट पण सांगतो. पहिल्या चॅप्टरमध्ये आपण शिकलोय की वेबसाईट कसं बनवायचं आणि सेकंड चॅप्टरमध्ये आपण ऑप्टिमाइज करायला शिकतोय. म्हणजे आपला वेबसाईट जो आहे ना त्याला आपल्याला ना पॉप्युलर बनवायचं आहे. त्याला ना आपल्याला सर्च इंजिन रिझल्ट्स मध्ये, याला आपण SERP पण म्हणतो. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो? SERP, सर्च इंजिन रिझल्ट पेजेस. म्हणजे आपण गुगलवरती सर्च केल्यानंतर आपल्याला जो रिझल्ट भेटतो ना रिझल्ट, त्याला आपण म्हणतो सर्च इंजिन रिझल्ट पेजेस. तर मला सांगा, सर्च इंजिन रिझल्ट पेजेस मध्ये ना आपलं वेबसाईट एकदम टॉपला दिसलं पाहिजे. जर कोणी जरी आपला कंटेंट सर्च केलं, जसं की माझा कंटेंट काय होता? IT नोट्स. सो इफ एनीबडी इज गोइंग टू सर्च फॉर द IT नोट्स, माय वेबसाईट हॅज टू बी ॲट द टॉप. तर त्यासाठी काय काय करावं लागेल त्यालाच आपण म्हणतो ऑप्टिमायझेशन टेक्निक.
त्यालाच काय म्हणतो, ऑप्टिमायझेशन टेक्निक. आणि या सगळ्या कन्सेप्टला आपण म्हणतो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन इज अ टेक्निक used for designing and developing a website such that the website will get a higher ranking in the search engine result pages. तर हा असतो त्याचा डेफिनेशन. तुम्ही टेक्स्टबुक जर तुमच्या सोबत असेल तर तुम्ही 2.1 मध्ये त्याचं डेफिनेशन पण बघू शकता, ठीक आहे. आणि एसईओ जो असतो ना तो सबसेट असतो SEM चा. हा पण क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये खूप वेळा विचारले, ठीक आहे. SEM म्हणजे काय असतो, सर्च इंजिन मार्केटिंग. सर्च याचं फुल फॉर्म माहित पाहिजे, सर्च इंजिन मार्केटिंग. सो SEO इज अ सबसेट ऑफ सर्च इंजिन मार्केटिंग, ठीक आहे. आणि अजून एक पॉईंट तुम्हाला माहित पाहिजे, अजून एक क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये नेहमी विचारतात. जर तुम्ही तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल ना, मी काय काय म्हणतो बघा, सगळं तुमच्या टेक्स्टबुक तुम्हाला दिसत असेल 2.1 मध्ये. आणि अजून एक क्वेश्चन विचारतात, SEO इज यूज टू डॅश द नंबर ऑफ विजिटर्स टू अ वेबसाईट. MCQ मध्ये विचारतात हा क्वेश्चन. तर आन्सर इज ऑफकोर्स SEO इज यूज टू इन्क्रीज द नंबर ऑफ विजिटर्स टू अ वेबसाईट, ठीक आहे. तर हे काही खूप कॉमनली आज PYQ क्वेश्चन्स असतात फ्रॉम द इंट्रोडक्शन. आय होप तुम्हाला इंट्रो समजलाय, ठीक आहे. SEO काय करतं समजलंय, ठीक आहे. SEO काही नाही करत, फक्त SEO एक डिझाईन करण्याचा टेक्निक असतो. कुणाला डिझाईन करण्याचा टेक्निक असतो, वेबसाईटला डिझाईन करण्याचा टेक्निक असतो. आणि या टेक्निकने जर तुम्ही वेबसाईटला डिझाईन केलं तर तुम्हाला सर्च इंजिन रिझल्ट मध्ये तुमचा वेबसाईट एकदम टॉपला दिसेल. आणि सर्वांना माहिती आहे की लोक काय करतात ना, टॉपचे 2-3 वेबसाईटच व्हिजिट करतात. आणि तुम्ही पण नोटीस करा, टॉपचे 2-3 वेबसाईट्स मध्येच तुम्ही जो कंटेंट सर्च केला ना त्याच्यासाठी बेस्ट रिझल्ट भेटतो. असं होतं का कधी आपण IT नोट्स सर्च करतोय आणि स्क्रोल करतोय, आपण जाऊन 18th वेबसाईट ओपन करतोय? कधीच नाही. आपण एकतर टॉप 5 वेबसाईट ओपन करतो, बाकी वेबसाईट आपण बघत सुद्धा नाही. सो आपला वेबसाईट टॉप 3 किंवा टॉप 5 मध्येच आला पाहिजे. सो त्यासाठीच आपण काय करतो, ऑप्टिमायझेशन करतो. म्हणजे या चॅप्टरमध्ये आपण बेसिकली डूज अँड डोंट्स बघणार आहे. डूज अँड डोंट्स. आता हे डूज अँड डोंट्स काय असतं, म्हणजे तुम्ही काय काय केलं पाहिजे वेबसाईटमध्ये आणि काय काय नाही केलं पाहिजे. सो जे करायचे वेबसाईटमध्ये ते तुम्ही पॉईंट्स फॉलो करा, आणि जे अवॉइड करायचे ते पॉईंट्स तुम्ही अवॉइड करा. हे केल्याने काय होईल, तुमचं वेबसाईट ऑप्टिमाइज होईल आणि मॅक्झिमम लोक तुमच्या वेबसाईटमध्ये व्हिजिट करतील आणि तुमचं वेबसाईट होणार पॉप्युलर. तुमचा वेबसाईटचा व्हिजिटर्सचा काउंट खूप जास्त वाढेल, ऍड्स येणार, पैसे येणार. बस अजून काय पाहिजे, ठीक आहे. समजते का? सो आपलं वेबसाईट ना बनवणं इम्पॉर्टंट आहे, त्याला ऑप्टिमाइज करणं इम्पॉर्टंट आहे. आपण चॅप्टर 1 मध्ये बनवतोय, चॅप्टर 2 मध्ये त्याला ऑप्टिमाइज करतोय, ठीक आहे. एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल मी, तर वाटलंच तर तुम्हाला एक छोटंसं लाईव्ह प्रूफ पण दाखवेल की ऑप्टिमाइज कसं करायचं वेबसाईटला, ठीक आहे. चलो, सो दिस वॉज द इंट्रोडक्शन. आता मी जे सांगितलं हे सगळं शॉर्ट नोट्स बनवा, लिहून काढा. टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला 2.1 मध्ये दिसून जाईल, ठीक आहे. चलो, इफ द इंट्रोडक्शन इज क्लिअर वी कॅन मूव्ह फर्दर. ओके, जर इंट्रोडक्शन क्लिअर असेल तर नेक्स्ट, हे बघा इंट्रोडक्शन मध्ये येतात अजून एक पॉईंट, हे डेफिनेशन आहे. सो SEO काय असतो बेसिकली, तर नीट लक्ष द्या बरं. SEO काय असतो? सो SEO इज अ टेक्निक यूज फॉर डिझायनिंग अँड डेव्हलपिंग अ वेबसाईट टू बी रँक इन अ सर्च इंजिन. म्हणजे सर्च इंजिनवरती जर आपल्याला आपल्या वेबसाईटला टॉपला रँक करायचं असेल, कुठं रँक करायचं असेल, टॉप मध्ये रँक करायचं असेल, तर तुमचं वेबसाईट कसं असलं पाहिजे, ऑप्टिमाइज्ड. कसं असलं पाहिजे, ऑप्टिमाइज. सो इफ युअर वेबसाईट इज ऑप्टिमाइज्ड यू विल गेट द टॉप रँकिंग, ठीक आहे. आता आन्सर द फॉलोइंग मध्ये ना मॅक्झिमम क्वेश्चन मध्ये असं येतो, डिफाईन SEO. नोट करून घ्या मी काय काय सांगतोय, हेच तुम्हाला तुमच्या पेपरच्या आन्सर द फॉलोइंग मध्ये बघायला भेटेल. काय तो, डिफाईन SEO, राईट द टाइप्स ऑफ SEO, डिफाईन SEO, एक्सप्लेन द टेक्निक्स ऑफ SEO, डिफाईन SEO, एक्सप्लेन ऑन पेज ऑप्टिमायझेशन. असंच काहीतरी क्वेश्चन येणार, पण क्वेश्चन स्टार्ट कसं होतो, डिफाईन SEO. सर डिफाईन म्हटलं की काय आठवलं पाहिजे, SEO इज अ टेक्निक यूज फॉर डिझायनिंग अँड डेव्हलपिंग अ वेबसाईट so that the website can rank higher on the search engine result pages. म्हणजे आपल्या सर्च इंजिन रिझल्ट पेजेस वरती आपलं वेबसाईट टॉपला रँक केलं पाहिजे, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, SEO, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन म्हणजे काय, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल, सगळ्यात पॉप्युलरली युज्ड होणारा एक्झाम्पल दॅट इज गुगल, ठीक आहे. अजून पण एक्झाम्पल्स आहेत, जसं की तुम्हाला बिंग माहित असेल, माहिती आहे, याहू माहिती असेल, बरोबर. आपल्याकडे भरपूर सर्च इंजिन असतात, पण सगळ्यात जास्त युज होणार सर्च इंजिन काय, गुगल. सो आपल्याला गुगलचे अल्गोरिदमला फॉलो करायचं आहे, आपल्या वेबसाईटला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. सो गुगलच्या सर्च इंजिनमध्ये कुणी जरी सर्च केलं IT नोट्स, तर माझं वेबसाईटच डिस्प्ले झाला पाहिजे. तर त्यासाठी मला काही पॉईंट्स फॉलो करायचे आहेत, आणि तेच आपण या चॅप्टरमध्ये लर्न करतोय, कॉल्ड एज सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. इंट्रोडक्शन क्लिअर, SEO क्लिअर, SEOचा फुल फॉर्म क्लिअर, ठीक आहे. त्याच्यानंतर डेफिनेशन क्लिअर. लास्ट टाइम एकदा डेफिनेशन रिपीट करतो, कारण मी स्वतः डेफिनेशन बोर्ड एक्झाम मध्ये भरपूर वेळा बघितलं आहे. बोर्डच्या पेपरमध्ये मी स्वतः डिफाईन हा क्वेश्चन खूप वेळा बघितलेला आहे. लास्ट टाइम एकदा डिफाईन तुम्हाला सांगतो. डिफाईन म्हटलं की तुम्हाला काय आठवलं पाहिजे, SEO इज अ टेक्निक युज्ड फॉर डिझायनिंग अँड डेव्हलपिंग अ वेबसाईट सो दॅट द वेबसाईट कॅन रँक
so that the website can rank higher in the search engine result pages. That's it definition. ठीक आहे. आता जर इंट्रोडक्शन म्हणजे 2.1 आपलं क्लिअर असेल तर वी कॅन गो टू द 2.2 वेअर वी आर गोइंग टू डिस्कस द टाइप्स ऑफ एसईओ. सो आता आपण डिस्कस करूयात टाइप्स ऑफ एसईओ. टाइप्स ऑफ एसईओ. सो 2.2 वरती तुम्ही बघू शकता दॅट इज टाइप्स ऑफ एसईओ. आता एसईओ चे दोन टाइप्स असतात बेसिकली. एसईओ चे दोन टाइप्स असतात. एकाला आपण म्हणतो ऑन पेज आणि एकाला आपण काय म्हणतो ऑफ पेज. ठीक आहे. टाइप्स म्हटलं की देर आर टू टाइप्स ऑफ एसईओ. ऑन पेज एसईओ and the second is called as off page SEO. ऑफ पेज एसईओ असे दोन टाइप्सचे एसईओ असतात. आता याचा अर्थ काय असतो हे बघा. आपल्याला ऑप्टिमायझेशन करायचंय. काय करायचं आपल्याला ऑप्टिमायझेशन करायचंय बरोबर. हे तर क्लिअर आहे. ऑप्टिमायझेशन म्हणजे काय हे पण क्लिअर आहे. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय. हा आता सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन जर तुम्ही वेबसाईटच्या आतमध्ये केलं. आतमध्ये म्हणजे काय जर तुम्ही ऑप्टिमायझेशन केलं कोडिंगच्या आतमध्ये जर तुम्ही ऑप्टिमायझेशन केलं तर त्याला आपण म्हणतो ऑन पेज एसईओ. आणि समजा तुम्ही कोडिंगच्या बाहेर ऑप्टिमायझेशन केलं. हा आपण दोन्ही करू शकतो. कोडिंगच्या आतमध्ये पण चेंजेस करू शकतो आणि कोडिंगच्या बाहेर पण चेंजेस करू शकतो. असं चेंजेस करायचं जे करून आपल्याला टॉपवरती डिस्प्ले आपलं सर्च इंजिन करेल. ठीक आहे. तसं चेंजेस आपल्याला करायचे. ऑफ पेज म्हणजे काय कोडिंगच्या बाहेर म्हणजे इट कॅन बी डिझाईन, इट कॅन बी लिंक, इट कॅन बी लेआउट. ठीक आहे. लेआउट म्हणजे कोडिंगच्या बाहेर आपण जे काय चेंजेस करतो त्याला आपण म्हणतो ऑफ पेज. अरे सिंपल नाव बाय द नेम इटसेल्फ वी कॅन अंडरस्टँड. On page means what? The changes done inside the coding to optimize the page is called as on page SEO. And what is off page? The changes done outside the website to optimize the web page is called as off page SEO. ठीक आहे. आणि हा क्वेश्चन खूप वेळा विचारला बरं का 2 मार्क्स साठी. डिफाइन एसईओ, व्हॉट आर द टाइप्स ऑफ एसईओ. हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्स साठी आन्सर द फॉलोइंग मध्ये विचारतात. ठीक आहे. हे बघा ऑन पेज एसईओ इज कन्सर्न विथ द इन्फॉर्मेशन टू बी डिस्प्ले टू द एंड युजर. म्हणजे एंड युजरला काय डिस्प्ले होणार. एंड युजरला कोणता इन्फॉर्मेशन डिस्प्ले होणार तो सांगतो आपला ऑन पेज एसईओ. ऑफ पेज एसईओ काय सांगतो कन्सर्न विथ वेबसाईट रिलेशनशिप. वेबसाईट रिलेशनशिप म्हणजे बाहेरून वेबसाईटचं रिलेशनशिप कसं असेल हे कोण डिफाईन करतं ऑफ पेज एसईओ. अजून तुम्हाला काय एक्झाम्पल सांगायचं झालं तर ऍडिंग गुड कीवर्ड्स. ठीक आहे. ऍडिंग गुड कीवर्ड्स. म्हणजे आपल्या वेबसाईटच्या आतमध्ये चांगले कीवर्ड्स ऍड करणं. तो कोण सांगतं ते ऑन पेज की ऑफ पेज. आता वेबसाईटच्या आतमध्ये आपण ऍड करतो ना तो दॅट इज गोइंग टू कम इन द ऑन पेज. नो ग्रामॅटिकल एरर्स, नो एनी एरर्स, नो लिंक एरर्स नाही आपण सांगू शकतो. नो कम्प्लीट सेंटेन्स शुड बी देअर. तुम्ही टेक्स्ट मध्ये बघू शकता तिथं दिलेलं पण आहे तुम्हाला. ठीक आहे. लाईक प्रॉपर कीवर्ड्स असले पाहिजेत. प्रत्येक पेजला टायटल असलं पाहिजे. ठीक आहे. कीवर्ड्स असले पाहिजेत. कीवर्ड्स झालं मग वी कॅन से टायटल असले पाहिजेत. सो दॅट शुड बी टायटल टॅग और दॅट शुड बी प्रॉपर टायटल. सो ऍडिंग गुड कीवर्ड्स, ऍडिंग प्रॉपर कीवर्ड्स. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो ऑन पेज. म्हणजे कोडिंगच्या आतमध्ये आपल्याला हे सगळं चेंज करावं लागेल. अँड व्हॉट इज ऑफ पेज. ऑफ पेज म्हणजे काय लिंक बिल्डिंग. म्हणजे आपल्या वेबसाईटचं लिंक स्ट्रॉंग असलं पाहिजे. लिंक बिल्डिंग, लिंक पॉप्युलॅरिटी. ठीक आहे. लिंक पॉप्युलॅरिटी हे सगळं कोण डिफाईन करतं हे सगळं आपलं ऑफ पेज डिफाईन करतं. ठीक आहे. कोडिंगच्या बाहेर जे काही येतं त्याला आपण म्हणतो ऑफ पेज आणि कोडिंगच्या आतमध्ये जे काय येतं त्याला आपण म्हणतो ऑन पेज. सो असे आपल्याकडे दोन टाईपचे एसईओ असतात. पण काय केलं पाहिजे पेजला ऑप्टिमाइज करण्यासाठी दोन्ही केले पाहिजेत. काय केलं पाहिजे दोन्ही केले पाहिजेत. ऑन पेज म्हणजे पेजच्या आतमध्ये पण ऑप्टिमाइज केले पाहिजेत आणि पेजच्या बाहेर पण ऑप्टिमायझेशन झालंच पाहिजे. ठीक आहे. आता हे ऑप्टिमायझेशन करायचं कसं ते आपण पुढे डिस्कस करू. याच्यानंतर टेक्निक डिस्कस करू आणि मग पुढे डिस्कस करू एक्झॅक्टली काय काय चेंजेस करायचे. एक्झॅक्टली ठरून काय काय चेंजेस करायचे ते पण आपण पुढे डिस्कस करू. ठीक आहे. नाउ नेक्स्ट इज टेक्निक्स ऑफ एसईओ. ठीक आहे. कमिंग टू द टेक्निक्स ऑफ एसईओ. नाउ बेसिकली देयर आर 2 टेक्निक्स. आता बघा भरपूर वेळा ना एक्झाम मध्ये टाईप विचारलं की मुलं टेक्निक लिहितात, टेक्निक विचारलं की मुलं टाईप लिहितात. टेक्निक्स आणि टाईप मध्ये कन्फ्युज होऊ नका. टेक्निक्स मध्ये ना आपल्याकडे 2 टेक्निक असतात. एकाला आपण म्हणतो व्हाईट हॅट टेक्निक, एकाला आपण म्हणतो ब्लॅक हॅट टेक्निक. आता नावावरून बाय द नेम इटसेल्फ वी कॅन से व्हॉट इज व्हाईट हॅट, व्हॉट इज ब्लॅक हॅट. हे बघा ऑप्टिमायझेशन करायचे ना 2 पद्धत असतात. टेक्निक म्हणजे काय 2 पद्धतीने आपण आपल्या पेजला ऑप्टिमाइज करू शकतो. व्हाईट हॅट म्हणजे काय लीगली किंवा जेन्युअनली किंवा ऑनेस्टली जर आपण आपल्या वेब पेजला ऑप्टिमाइज करत असेल तर त्याला आपण म्हणतो व्हाईट हॅट. आणि जर मी कुणाचं दुसऱ्या वेबसाईटमधनं कंटेंट कॉपी करून माझ्या वेबसाईटमध्ये पेस्ट करतोय, मी काहीतरी जुगाड करून माझ्या वेबसाईटला ऑप्टिमाइज करतोय तर त्याला आपण म्हणतो ब्लॅक हॅट.
आणि एक तुम्ही म्हणजे ब्लॅक हॅटने पण पेज ऑप्टिमाइज होतो, पण ज्या दिवशी किंवा ज्या वेळेस गुगलच्या अल्गोरिदमला कळतं की बाबा हा तर ब्लॅक हॅट ऑप्टिमायझेशन आहे, तर तुमचा वेबसाईटचं रँकिंग कमी होऊ शकतो. सो काय केलं पाहिजे आपण, व्हाईट हॅट ऑप्टिमायझेशन प्रेफर केलं पाहिजे. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? सो जेन्युअनली आणि एथिकली जर तुम्ही वेबसाईटला ऑप्टिमाइज करत असाल तर त्याला आपण म्हणतो व्हाईट हॅट ऑप्टिमायझेशन. आणि जर तुम्ही दुसऱ्या वेबसाईटमधनं, फॉर एक्झाम्पल मी आयटी नोट्ससाठी वेबसाईट बनवलं, पण मी काय केलं ना, आयटी नोट्सचा जो कंटेंट आहे ना तो दुसऱ्या वेबसाईटमधून कॉपी करून माझ्या वेबसाईटमध्ये टाकलं. आता दुसरा वेबसाईट आणि माझं वेबसाईट ऑलमोस्ट सेम झालं ना. सो तो वेबसाईट जर ऑप्टिमाइज असेल तर माझं पण वेबसाईट ऑप्टिमाइज होणार ना. पण जर समजा गुगलच्या अल्गोरिदमला समजलं किंवा गुगलच्या सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन टेक्निकमध्ये तो रिफ्लेक्ट झाला तर आपल्या वेबसाईटचा रँकिंग कमी होऊ शकतो. ठीक आहे, तर ब्लॅक हॅटने पण पेज ऑप्टिमाइज होतो, व्हाईट हॅटने पण पेज ऑप्टिमाइज होतो, बट प्रेफर्ड इज व्हाईट हॅट. ठीक आहे, हे तर तुम्हाला डिफरन्स पण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले इन 2.3. सो टेक्निक दॅट सर्च इंजिन रेकमेंड ॲज अ पार्ट ऑफ गुड डिझाईन, येस दिस इज रेकमेंडेड. व्हाईट हॅट ऑप्टिमायझेशन इज रेकमेंडेड. ओके, ओरिजिनल कंटेंट, हियर वी हॅव द ओरिजिनल कंटेंट. ठीक आहे, हियर देर आर नो स्पेलिंग मिस्टेक्स, प्रॉपर ग्रामर, देर इज कम्प्लीट सेंटेन्स, स्टँडर्ड कंप्लायंट HTML लँग्वेजेस आर यूज. तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ना असं एक चार्ट भेटेल, जिथे तुम्हाला डिफरन्स भेटेल. ठीक आहे, आता मी जे पॉईंट सांगतोय तुम्हाला ते सगळं त्या चार्टमध्ये भेटून जाईल. ठीक आहे, सो देर इज रेलेव्हंट कीवर्ड्स. आता जर तुम्ही व्हाईट हॅट SEO बघताल तर त्याच्यामध्ये काय असेल, रेलेव्हंट कीवर्ड्स. व्हॉट डू रेलेव्हंट कीवर्ड्स म्हणजे तुम्ही ज्या कारणासाठी वेबसाईट ओपन केले तुम्हाला तोच इन्फॉर्मेशन भेटणार. आता फॉर एक्झाम्पल मी वेबसाईट बनवली फॉर द IT नोट्स, सो यू विल गेट द इन्फॉर्मेशन ऑफ ओनली IT नोट्स. I will not provide you the any other information, right? So that is called as relevant keywords. म्हणजे तुमचा वेबसाईट तसंच असला पाहिजे. आता तुम्ही बनवलं वेबसाईट IT नोटसाठी, त्याच्यामध्ये डिस्प्ले केले 2-3 मूवीज, तसं नाही चालणार. ठीक आहे, सो तुम्ही ज्या कंटेंटसाठी वेबसाईट बनवताय तोच कंटेंट त्याच्यामध्ये असला पाहिजे, तोच कीवर्ड त्याच्यामध्ये असला पाहिजे. बाकी कोणताही कीवर्ड त्याच्यामध्ये दिसला पण नाही पाहिजे. ठीक आहे, मगच तुम्ही तुमच्या पेजला ऑप्टिमाइज करू शकता. समजलं का? व्हाईट हॅट SEO म्हणजे काय? सो दॅट शुड बी रेलेव्हंट कीवर्ड्स. ठीक आहे, प्रॉपर गुड कीवर्ड्स शुड बी यूज, दॅट शुड बी नो एनी स्पेलिंग मिस्टेक्स, दॅट शुड बी नो एनी ग्रामॅटिकल एरर्स. आणि व्हाईट हॅट SEO टेक्निक काय म्हणतो ना, तुम्ही कोडिंग करा बाय युझिंग स्टँडर्ड कंप्लायंट HTML लँग्वेज. कोणताही दुसरं प्रोग्रामिंग लँग्वेज वापरू नका. वेबसाईटसाठी काय करा, स्टँडर्ड HTML लँग्वेजचा रेकमेंडेशन असतो आपल्याकडे. ठीक आहे, आणि आपला पेजचा डिझाईन कसं असला पाहिजे, गुड डिझाईन. ठीक आहे, अच्छा आता ब्लॅक हॅट ऑप्टिमायझेशन कसं असतं, ब्लॅक हॅटमध्ये डुप्लिकेट कंटेंट असतो. काय असतो? डुप्लिकेट कंटेंट. डुप्लिकेट म्हणा किंवा कॉपीड म्हणा, डुप्लिकेट किंवा कॉपीड कंटेंट असेल. ठीक आहे, डुप्लिकेट कंटेंट किंवा कॉपीड कंटेंट. टेक्निक युजेस फॉर ऑप्टिमायझिंग वेबसाईट आर मॅन्युप्युलेटिव्ह. मॅन्युप्युलेटिव्ह म्हणजे काय? आपण अल्गोरिदमला मॅन्युप्युलेट करणार आणि आपण आपलं रँकिंग वाढवणार. आपण अल्गोरिदमला मॅन्युप्युलेट करणार आणि आपण आपलं रँकिंग वाढणार, तर त्याला आपण ब्लॅक हॅट. ठीक आहे, इथं नॉन रेलेव्हंट कंटेंट असेल, त्याच्यानंतर इमेजेसला प्रॉपर लेबल नसेल, त्याच्यानंतर इथं क्लोकिंग और रिडायरेक्टिंग होईल. हा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हा पण दिले, क्लोकिंग और रिडायरेक्टिंग. बघा डिफरन्स मध्ये बघा, क्लोकिंग और रिडायरेक्टिंग द युजर. क्लोकिंग और रिडायरेक्टिंग द युजर याचा अर्थ काय असतो रे? क्लोकिंग और रिडायरेक्टिंग द युजर म्हणजे काय? आपण वेबसाईट ओपन करतो ना, ठीक आहे, तो वेबसाईट ओपन झाला ना, फ्रॉम दॅट वेबसाईट विल गो टू द अनदर वेबसाईट, फ्रॉम द सेकंड वेबसाईट विल गो टू द थर्ड वेबसाईट, फ्रॉम द थर्ड वेबसाईट विल गो टू द फोर्थ वेबसाईट. पण आपल्याला जो कंटेंट पाहिजे शेवटपर्यंत तो कंटेंट आपल्याला भेटणारच नाही. आपण फक्त फिरत राहणार वेबसाईट टू वेबसाईट. दॅट इज कॉल्ड एज क्लोकिंग द युजर और दॅट इज कॉल्ड एज रिडायरेक्टिंग द युजर. सो दॅट इज अगेन अ ब्लॅक हॅट टेक्निक. म्हणजे तुमचा पेज तुम्ही ऑप्टिमाइज करून देताल, पण तो एक ब्लॅक हॅट टेक्निक आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही ऑप्टिमायझेशन केले पण गुगलच्या अल्गोरिदमला मॅन्युप्युलेट करून तुम्ही ऑप्टिमायझेशन केलेले. ठीक आहे, आय होप सो द डिफरन्स बिटवीन द व्हाईट हॅट SEO अँड द ब्लॅक हॅट SEO इज क्लिअर. ठीक आहे, एक्झामला विचारतात द डिफरन्शिएट बिटवीन व्हाईट हॅट अँड ब्लॅक हॅट, और दे मे आस्क अ सिंपल थिअरी क्वेश्चन. इंपॉर्टंट आहे, इंपॉर्टंट थिअरी क्वेश्चन विचारतात 2 मार्काला. व्हॉट इज SEO, राईट और डिफाईन द टेक्निक्स ऑफ SEO. किंवा क्वेश्चन असा पण येतो, एक्सप्लेन ब्लॅक हॅट SEO, एक्सप्लेन व्हाईट हॅट SEO. असं तुम्हाला काही क्वेश्चन विचारू शकतात. टेक्स्टबुकला रेफर करा, टेक्स्टबुकला तुम्हाला अजून कंटेंट भेटेल. एक्झाम मध्ये तुम्ही हे सगळं तुमच्या ओन वर्ड्स मध्ये सुद्धा एक्सप्लेन करू शकता, तुम्हाला मार्क्स भेटणार. ठीक आहे, समजलं टेक्निक? एक्झाम मध्ये हा क्वेश्चन मी खूप कॉमनली बघितलंय. डॅश SEO टेक्निक इज यूज टू ऑप्टिमाइज द वेबसाईट जेन्युइनली अँड एथिकली. आन्सर इज व्हाईट हॅट SEO. हा पण क्वेश्चन खूप वेळा बोर्ड एक्झाम मध्ये बघितलं. फिल इन द ब्लँक्स मध्ये डॅश SEO टेक्निक इज यूज टू मॅन्युप्युलेट द गुगल्स अल्गोरिदम. आन्सर इज ब्लॅक हॅट टेक्निक. समजतं सगळ्यांना? ठीक आहे, सो दिस वॉज द टेक्निक्स ऑफ SEO. सो वी हॅव कम्प्लीट 2.3. जर टेक्निक्स क्लिअर असेल तर आता आपण पुढे डिस्कस करू आपल्याला ऑप्टिमायझेशन करण्यासाठी एक्झॅक्टली काय काय करावं लागेल, कोणते कोणते प्रॉपर पॉईंट्स, कोणते कोणते टेक्निकल पॉईंट्स आपल्याला फॉलो करायचे आहेत, ते आपण आता 2.4 मध्ये पुढे डिस्कस करू. ठीक आहे, सो वी कॅन मूव्ह फर्दर.
ओके, नेक्स्ट ऑप्टिमायझिंग वेबसाईट. म्हणजे आतापर्यंत आपण शिकलो की ऑप्टिमायझेशन काय असतं, त्याच्यानंतर आपण हे पण डिस्कस केलं की टाइप्स काय असतात, टेक्निक्स काय असतात. आता आपण प्रॉपर मुद्द्यावरती येऊ की बाबा ऑप्टिमायझेशन करण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल. काय करू आपण एक्झॅक्टली डिस्कस करू की ऑप्टिमायझेशन करण्यासाठी काय काय करावं लागेल. ठीक आहे. सो ऑप्टिमायझेशन करण्यासाठी ना तुम्हाला हे सगळे पॉईंट्स फॉलो करायचे आहेत. ठीक आहे. तर सगळं दिलेलं तुम्हाला एकदम डिटेलमध्ये तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण हे सगळं आहे. तरी आपण एकदम शॉर्टमध्ये एक एक पॉईंटला क्विकली कव्हर करूयात. ठीक आहे. सगळ्यात पाय एसईओ पेज स्ट्रक्चर काय आहे आपल्याकडे. एसईओ पेज स्ट्रक्चर म्हणजे तुम्ही वेबसाईट बनवताना तुमचा वेब पेजचा स्ट्रक्चर कसं असला पाहिजे. हाऊ शुड बी अ वेब पेज. हाऊ शुड बी वेब पेज. द फर्स्ट इज तुमच्या वेबसाईटला प्रॉपर टायटल टॅग असला पाहिजे. काय असला पाहिजे. प्रॉपर टायटल टॅग असला पाहिजे. अप टू 60 कॅरेक्टर्स. हाऊ मेनी कॅरेक्टर्स. अप टू 60 कॅरेक्टर्स. सो टायटल शुड बी अप टू 60 कॅरेक्टर्स. नेहमी लक्षात ठेवा टायटल 60 कॅरेक्टर्स पर्यंत तुमच्या वेबसाईटला असणं गरजेचंच आहे. आणि नसेल तर तुमचा पेज ऑप्टिमाइज नाही होणार. आणि असेल तर तुमचा पेज ऑप्टिमाइज होणार. ठीक आहे. समजलं. त्याच्यानंतर मेटा टॅग जो असतो ना, मेटा डिस्क्रिप्शन असतो ना, मेटा डिस्क्रिप्शन तो सांगू शकतो 70 to 160 कॅरेक्टर मध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. किती असलं पाहिजे. 70 to 160 कॅरेक्टर. म्हणजे या रेंज मध्ये असलं पाहिजे. थोडंफार कमी जास्त चालतं असं काही नाही. पण मेटा डिस्क्रिप्शन काय असतं रे. चॅप्टर 1 आठवतंय. आपल्या वेबसाईटचा ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन कोण देतो. मेटा टॅग. सो मेटा 70 to 160 कॅरेक्टर मध्ये असणं गरजेचं आहे. टायटलमध्ये 60 कॅरेक्टर्स असणं गरजेचं आहे. 55 to 60 कॅरेक्टर असलेच पाहिजे. ठीक आहे. हे सगळं फॉलो झाले तर तुम्ही तुमच्या पेजला ऑप्टिमाइज ठेवू शकता. गुगल तुमच्या पेजला प्रॉपर रँकिंग देऊ शकतो. हेडिंग टॅग्स आपल्या पेजमध्ये ना H12 म्हणजे H1 टॅग पासून आपल्या वेबसाईटमध्ये ना H1 टॅग पासून H6 टॅग्स पर्यंत ना सगळे हेडिंग्स यूज केलेले असले पाहिजे. ठीक आहे. सो इथं दिलेले बघा हेडिंग टॅग्स. प्रॉपर हेडिंग टॅग शुड बी युज्ड. मेटा डिस्क्रिप्शन शुड बी देअर अप टू 70 to 160 कॅरेक्टर्स. टायटल शुड बी अप टू 60 कॅरेक्टर्स. ठीक आहे. इमेज विथ आल्ट ॲट्रिब्यूट. आता तुम्ही जिथं इमेज टॅग ऍड करताना तुम्ही इमेज टॅग ऍड करताना इमेजला एक आल्ट ॲट्रिब्यूट असणं गरजेचं आहे. आल्ट ॲट्रिब्यूट. ठीक आहे. आल्ट ॲट्रिब्यूट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो तुम्ही वेबसाईट डिझाईन करताना त्याचं पेज स्ट्रक्चरमध्ये हे सगळे पॉईंट्स ट्रू झाले पाहिजेत. मगच तुमचं पेज ऑप्टिमाइज होणार. अदरवाइज युअर पेज कॅनॉट बी ऑप्टिमाइज. ठीक आहे. समज सगळ्यांना इमेजला आल्ट ॲट्रिब्यूट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो दिस इज फॉर द पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशन. आता हे असेल तर पेज इज ऑप्टिमाइज्ड. नसेल तर पेज इज नॉट ऑप्टिमाइज्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर एसईओ कीवर्ड्स. आता एसईओ कीवर्ड्स काय असतात. आपल्याला मॅक्झिमम वर्ड्स आणि फ्रेजेस ऍड करायचे आपल्या वेबसाईटच्या रिगार्डिंग. ठीक आहे. सो यू आर क्रिएटिंग अ वेबसाईट फॉर आयटी नोट्स. सो युअर वेबसाईट शुड कंटेन मॅक्झिमम कीवर्ड्स लाईक दिस. आयटी नोट्स. ठीक आहे. आयटी नोट्स. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नोट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर वन शॉट आयटी नोट्स. असं म्हणजे आपल्या वेबसाईटमध्ये मॅक्झिमम कीवर्ड्स ना आयटी नोट्स हेच असले पाहिजेत. जर तुमच्या वेबसाईटमध्ये मॅक्झिमम कीवर्ड्स तुमच्या वेबसाईटच्या कंटेंटच्या रिगार्डिंग असेल तरच तुमचा वेबसाईट होतो ऑप्टिमाइज. त्याच्यानंतर एसईओ सोशल बुक मार्किंग. हा एक क्वेश्चन ना एक्झाम मध्ये नेहमी विचारतात. डॅश इज द पॉवरफुल टूल इन प्रमोटिंग वेबसाईट. आन्सर इज एसईओ सोशल बुक मार्किंग. सो व्हॉट इज सोशल बुक मार्किंग. सोशल बुक मार्किंग म्हणजे काय. आपल्या वेबसाईटमध्ये ना बुकमार्क करण्याचा ऑप्शन असणं गरजेचं आहे. बुकमार्क म्हणजे काय. द युजर कॅन सेव्ह द पेज अँड युजर कॅन व्ह्यू द पेज लेटर ऑन. म्हणजे त्यांना URL लक्षात ठेवायची गरज नाहीये. एखादा युजरने आपल्या पेजला बुकमार्क केलं ना तर तो पेज ऑटोमॅटिकली त्यांच्या ब्राउझरमध्ये सेव्ह होऊन जातो. तर तो ऑप्शन आपल्याला युजरला देणं आहे फॉर द फ्युचर रेफरन्स. सो इफ एनीबडी वॉन्ट्स टू रिव्ह्यू द वेबसाईट फॉर द फ्युचर रेफरन्स सो दे शुड हॅव एन ऑप्शन ऑफ एसईओ सोशल बुक मार्किंग. तर हा पण असणं गरजेचं आहे. तरच आपलं वेबसाईट ऑप्टिमाइज होणार. नाही तर ऑप्टिमाइज नाही होणार. वर एसईओ सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. नाउ आवर वेबसाईट मस्ट बी कनेक्टेड टू द सोशल मीडिया. म्हणजे आपलं वेबसाईट ना सोशल मीडियाला कनेक्टेड असणं गरजेचं आहे. ठीक आहे. जसं की फेसबुक, युट्यूब. ठीक आहे. इंस्टाग्राम. सो आवर वेबसाईट शुड बी कनेक्टेड टू द सोशल मीडिया बिकॉज फ्रॉम द सोशल मीडिया ऑल्सो मॅक्झिमम पीपल आर गोइंग टू व्हिजिट टू अवर वेबसाईट. सो सोशल मीडियाला यूज करून पण आपण आपल्या वेबसाईटला मॅक्झिमम लोकांना आणू शकतो. तो हा पण तुमचा पॉईंट तुमच्या वेबसाईटच्या आतमध्ये असला पाहिजे टू ऑप्टिमाइज्ड. एसईओ बॅकलिंक. व्हॉट इज बॅकलिंक. बॅकलिंक्स आर द लिंक. हा पण क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारतात. फिल इन द ब्लँक्स मध्ये. डॅश आर द लिंक विच वेन क्लिक टेक्स द युजर टू द अनदर पेज. दॅट इज बॅकलिंक. बॅकलिंक म्हणजे काय. तुमच्या वेबसाईटमध्ये असे पण काही लिंक्स असले पाहिजेत जे युजरला दुसऱ्या पेजमध्ये घेऊन गेले पाहिजे. ठीक आहे. किंवा आपण याला बॅकअप लिंक पण सांगू शकतो. बॅकलिंक्स आर कॉल्ड एज अ बॅकअप लिंक. आपल्या वेबसाईटचा एक URL डॅमेज झाला तर दुसरा URL ने आपण त्या वेबसाईटला ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. बॅकलिंक्स आर द लिंक्स ऑन द वेबसाईट दॅट वेन क्लिक टेक्स द युजर टू द अनदर साईड. म्हणजे आपल्या वेबसाईटमध्ये दुसऱ्या वेबसाईटमध्ये नाही. आपल्या वेबसाईटमध्येच दुसऱ्या साईडला घेऊन जाणार.
जसं की पेज 1, पेज 2, पेज 3, पेज 4. आपल्या वेबसाईटमध्ये असे लिंक्स असले पाहिजे ते युजरला नेक्स्ट पेजला घेऊन जाणार. ठीक आहे. आणि जर तुम्ही पेजेस बनवलेत पण त्याच्यामध्ये लिंकच नसेल तर हाऊ द युजर कॅन गो टू द अनदर पेज, राईट? सो देअर शुड बी प्रॉपर बॅकलिंक्स. अँड द लास्ट इज अदर फॅक्टर. अदर फॅक्टर्स मध्ये काय काय स्पीड ऑफ द वेबसाईट. सो स्पीड ऑफ द वेबसाईट शुड बी फास्ट. आपल्या वेबसाईटचा स्पीड फास्ट असणं गरजेचं आहे, तरच आपलं वेबसाईट ऑप्टिमाइज होणार. मोबाईल फ्रेंडली. जर आपलं वेबसाईट मोबाईल फ्रेंडली नसेल तर आपलं वेबसाईट ऑप्टिमाइज नाही होणार. कारण आजच्या डेटमध्ये ऑल द वेबसाईट्स आर क्रिएटेड बाय युझिंग HTML5. आणि आपल्याला माहिती आहे द फीचर ऑफ HTML5 इट सपोर्ट्स मोबाईल टेक्नॉलॉजी. सो ऑल द वेबसाईट्स शुड रन ऑन द मोबाईल फोन as well as on the computer. Then only we can say our website is optimized. Otherwise our website is not optimized. And last is creating robots.txt. robots.txt हा काय असतो? robot.txt. robot.txt tells the Google's algorithm which file has to be indexed. म्हणजे इंडेक्सिंग कोणावरती झालं पाहिजे? काय झालं पाहिजे? इंडेक्सिंग कोणावरती झालं पाहिजे. आता इंडेक्सिंगचं तुम्हाला एक शॉर्ट एक्झाम्पल देतो. हे थोडं इरेज करतो मी तर. ठीक आहे. इंडेक्सिंगचं मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल मी जस्ट एक वेबसाईट बनवतोय. आय हॅव मेड पेज 1. हा माझा पेज 1 आहे. वेबसाईट IT नोट्स आहेत. पेज 2 आहे आणि पेज 3 वरती काम चालू आहे. पेज 3 वरती काम चालू आहे. पेज 3 अजून बनलेलं नाहीये. तर मी काय करणार ना, इंडेक्स करणार. या पेजला मी काय करणार? इंडेक्स करणार. या पेजला मी काय करणार? इंडेक्स. अरे याच्यावरती काम चालू आहे ना, याचं कोडिंग चालू आहे अजून. सो युजर कॅन सी दिस 2 पेजेस बट युजर शुड नॉट सी दिस पेज. युजरने हे पेज बघितलं नाही पाहिजे कारण माझं काम चालू आहे अजून त्याच्यावरती. मग मी काय करणार? मी या फाईलला सांगणार. आपल्या robots.txt म्हणून एक फाईल असतो. सो robots.txt फाईल मध्ये जर मी ऍड केलं पेज 3, सो पेज 3 विल बी इंडेक्स्ड. पेज 3 ला मी इंडेक्स करणार. इंडेक्स म्हणजे काय? युजर म्हणजे असणार तो असणार पण युजरला डिस्प्ले नाही होणार. आणि जो पेज प्रॉपर आहे तोच पेज माझं युजरला डिस्प्ले होणार. जसं की मला मेंटेनन्स करायचं एखादा पेजवर, तुम्हाला काहीतरी ऍड करायचंय तर काय तुम्ही तुमचं पूर्ण वेबसाईट बंद ठेवणार का? नाही. आपण काय करणार? तेवढंच पेजला, आता फॉर एक्झाम्पल मला सेकंड पेजवरती काहीतरी काम करायचं, मी सेकंड पेजला काय करणार? इंडेक्स करणार. इंडेक्स म्हणजे काय? robots.txt ला सांगणार की मला हा पेजवरती काम करायचंय. सो गुगलचा अल्गोरिदम हा पेज कोणाला डिस्प्ले नाही करणार फॉर दॅट टाइम. आणि एकदा तुमचं इंडेक्सिंग झालं, एकदा तुमचं robots.txt मध्ये तुम्ही ते डिलीट करताल, मग हा वाला पेज जो आहे तो सगळ्यांसाठी विजिबल असेल. सो जर तुम्ही हे सगळं पॉईंट्स फॉलो केलं तर तुमचा पेज होतो ऑप्टिमाइज. आय होप सो तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. सो 2.4 डन. याच्यावरती भरपूर क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारतात. एकदा PYQs बघून घ्या. आता आपण बघू लास्ट टॉपिक, दॅट इज SEO ऑडिट. ठीक आहे. तर ऑप्टिमायझिंग वेबसाईट एकदा परत पटकन क्विक रिव्हिजन करूयात. सो काय काय असणं गरजेचं आहे? मला माझं वेबसाईटला ऑप्टिमाइज करायचं होतं, काय काय असलं पाहिजे? सगळ्यात आधी टायटल किती असलं पाहिजे? अप टू 60 कॅरेक्टर्स मिनिमम टायटल असलंच पाहिजे. ठीक आहे. मेटा डिस्क्रिप्शन किती असलं पाहिजे? मेटा डिस्क्रिप्शन शुड बी अप टू 70 to 160 कॅरेक्टर. त्या रेंजमध्ये मेटा असलं पाहिजे. मेटा डिस्क्रिप्शन काय असतो? आपल्या पेज बद्दल अजून इन्फॉर्मेशन देतो. ठीक आहे. हेडिंग, सगळे हेडिंगचे टॅग असले पाहिजे H1 to H6. असं नाही की फक्त मी H1 यूज करून ठेवलं. H1 पासून H6 पर्यंत सगळे हेडिंग्स आपल्या पेजमध्ये असणं गरजेचं आहे. आणि इमेजेसला आल्ट ॲट्रिब्यूट असला पाहिजे. आल्ट ॲट्रिब्यूट म्हणजे काय? इमेजवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अजून इन्फॉर्मेशन भेटलं पाहिजे. सो इमेजवरती आल्ट ॲट्रिब्यूट असेल तर आपलं पेज होतं ऑप्टिमाइज, आणि हे जर नसेल तर आपलं पेज ऑप्टिमाइज नाही होणार. कीवर्ड्स, आपल्या वेबसाईटमध्ये मॅक्झिमम कीवर्ड्स असले पाहिजेत रिगार्डिंग द वेबसाईट कंटेंट, अँड दॅट शुड बी द रेलेव्हंट कीवर्ड्स. मेक शुअर दॅट द कीवर्ड शुड बी रेलेव्हंट. रेलेव्हंट म्हणजे काय? आपण ज्या कामासाठी वेबसाईट बनवलेत तर त्याच कीवर्ड्स आपल्याला वेबसाईटमध्ये दिसले पाहिजेत. अननेसेसरी कोणताही कीवर्ड्स आपल्याला वेबसाईटमध्ये दिसलं नाही पाहिजे. SEO सोशल बुकमार्किंग. बुकमार्किंग म्हणजे काय? बुकमार्किंग इज अ ऑप्शन बाय विच द युजर कॅन स्टोर द पेज फॉर द फ्युचर रेफरन्स. फ्युचर रेफरन्ससाठी आपण त्या पेजला स्टोअर करून ठेवू शकतो. तो वाला फीचर आपल्या वेब पेजमध्ये असणं गरजेचं आहे, तरच आपला पेज होणार ऑप्टिमाइज. अँड इट इज अ पॉवरफुल टूल इन प्रमोटिंग अ वेबसाईट. ऑलवेज रिमेंबर, सोशल मीडियाला आपलं वेबसाईट कनेक्टेड असणं गरजेचं आहे. दॅट इज कॉल्ड एज SEO सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. जर सोशल मीडियाला कनेक्टेड असेल तर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरतून पण मॅक्झिमम व्हिजिटर्स आपल्या वेबसाईटला व्हिजिट करतात. नेक्स्ट इज SEO बॅकलिंक. SEO बॅकलिंक म्हणजे काय? बॅकअप लिंक ऑर द link on which the user clicks so that he can go to the next page, so that he can go to the next site inside the same website. And other factors काय काय मॅटर करतात? स्पीड ऑफ द वेबसाईट, स्पीड फास्ट असला पाहिजे, मोबाईल फ्रेंडली असला पाहिजे, अँड robots.txt फाईल असणं गरजेचं आहे. robots.txt काय करतो? आपल्या गुगलच्या अल्गोरिदमला सांगतो की कोणत्या फाईलला इंडेक्सिंग करायचं आहे. इंडेक्सिंग म्हणजे काय? कोणत्या फाईलला सध्या तरी दाखवायचं नाहीये आणि कोणते पेजेसला युजरपर्यंत दाखवायचं आहे. ठीक आहे. सो हे सगळं जर पॉईंट तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये फॉलो केलं तर तुमचं वेबसाईट होणार ऑप्टिमाइज्ड. आय होप सो तुम्हाला क्लिअर असेल. तर आपण स्टार्ट करू आता SEO ऑडिट. मी तुम्हाला लाईव्ह इथं करून दाखवतो. मी तर लाईव्ह तुम्हाला एक्सप्लेन करतो की ऍक्च्युअल मध्ये ऑप्टिमायझेशन कसं करायचं. ठीक आहे.
ओके, सो कमिंग टू द लास्ट पार्ट, दॅट इज एसईओ ऑडिट. एसईओ ऑडिट म्हणजे काय? ऑडिट म्हणजे काय? आपण चेक करू शकतो. ऑडिट म्हणजे काय? चेक करणं. आपण चेक करू शकतो की आपलं पेज ऑप्टिमाइज्ड आहे की नाही. ठीक आहे, आपलं पेज ऑप्टिमाइज्ड आहे की नाही. ऑप्टिमाइज म्हणजे काय असतो? आपल्या वेब पेजमध्ये सगळं ते पॉइंट्स क्लिअर आहेत ना, जे करून आपला वेबसाईट टॉपला रँक करेल. ठीक आहे, सो आपलं वेबसाईट ऑप्टिमाइज्ड आहे की नाही, आपलं वेबसाईट ऑप्टिमाइज्ड आहे की नाही हे चेक आपण करतो ना, त्यालाच आपण ऑडिट म्हणतो. आणि समजा ऑप्टिमाइज नसेल तर काय काय केलं पाहिजे तुम्ही ऑप्टिमाइज करण्यासाठी ते पण आपल्याला समजेल. हो, जर आपलं वेबसाईट ऑप्टिमाइज असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण आपलं वेबसाईट एक काही कारणामुळे ऑप्टिमाइज नसेल तर कोणत्या कारणामुळे आपलं वेबसाईट ऑप्टिमाइज नाहीये ते कारण पण आपण जाणून घेऊ शकतो. ठीक आहे, पण ते कसं करणार बरं? आपल्याकडे काय एसईओ ऑडिट टूल्स असतात. वी हॅव सम एसईओ ऑडिट टूल्स. आपल्याकडे काय एसईओ ऑडिट टूल्स आहेत. ठीक आहे, तर ते एसईओ ऑडिट टूल्सला वापर करून आपण सांगू शकतो की आपलं पेज ऑप्टिमाइज्ड आहे की नाही. सो एसईओ ऑडिट टूल्स काय? www.seooptimer.com. seooptimer.com. अजून पण एक एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुक दिले, www.seometer.com. seometer.com. तर हे वेबसाईट्स असे असतात, हे टूल्स आहेत बेसिकली. हे वेबसाईट काय? हे ऑप्टिमायझेशन टूल्स आहेत. सो दीज आर द ऑप्टिमायझेशन टूल्स. सो हे वेबसाईटमध्ये गेल्यानंतर ना तुम्ही सांगा, URL सांगा. जसं की मी सांगितलं www.amazon.com. सो मला amazon.com जर मी सर्च केलं तर मला समजेल amazon.com ऑप्टिमाइज आहे की नाही. आणि समजा amazon.com हा वेबसाईट ऑप्टिमाइज नसेल तर मला काय काय अजून करायचे ऑप्टिमाइज होण्यासाठी ते पण आपल्याला इथं समजून जाईल. ठीक आहे, सो एवढंच आहे आपला हा चॅप्टर. ठीक आहे, दॅट इज SEO audit, and here we can say we have completed the rapid revision for the chapter number 2, that is introduction to SEO. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये एक पीवायक्यूचा एक PDF भेटेल, त्याच्यामध्ये आतापर्यंत या चॅप्टरमध्ये आलेले सगळे क्वेश्चन्स तुम्हाला त्या PDF मध्ये दिसून जाईल. एकदा तुम्हाला चॅप्टर क्लिअर तर तुम्हाला PYQ क्वेश्चन्स पण पटपट समजून जाणार आणि PYQ क्वेश्चन्स पण क्लिअर डन. 10 मार्क्स तुमचा चॅप्टरमध्ये सिक्युअर्ड. ठीक आहे, चलो भेटू मग आपण नेक्स्ट रॅपिड रिव्हिजन मध्ये. एकदा एसईओ ऑडिट मी वन शॉट रेकॉर्डेड व्हिडिओ मध्ये पण ऍड केलेला आहे. ठीक आहे, चल ओके, पटकन एकदा आपण एसईओ ऑडिट लाईव्ह एकदा डिस्कस करूयात. सो एसईओ ऑडिट करण्यासाठी सगळ्यात आधी आपण गुगल ओपन करू शकतो. सो जर तुम्ही तर गुगल आधी ओपन केलं, ठीक आहे, गुगल आधी ओपन केलं, गुगलवरती फक्त तुम्हाला काय करायचं ना, सर्च करायचंय. काय सर्च करायचंय? एसईओ ऑप्टिमर. तुम्ही सर्च करू शकता एसईओ ऑप्टिमर. सो इफ यू सर्च एसईओ ऑप्टिमर, तुम्हाला हा पहिला वेबसाईट दिसत असेल. ठीक आहे, तर हा पहिला वेबसाईट तुम्हाला ओपन करायचा आहे. तर हा आहे एसईओ ऑप्टिमर, www.seooptimer.com. आता seooptimer.com मध्ये ना, हे तर तुम्हाला दिसत असेल, म्हणजे मी आताच तुम्हाला सांगितलं एसईओ ऑप्टिमर काय असतो. याच्यामध्ये आपण आपलं वेबसाईट ऑप्टिमाइज्ड आहे की नाही ते आपण चेक करू शकतो. चला रॅन्डमली एखादं एक्झाम्पल घेऊ. जसं की मी टाकतोय तर amazon.com किंवा आपण दुसरं काही वेबसाईट घेऊ शकतो, flipkart.com. ठीक आहे, कोणत्याही वेबसाईट तुम्ही इथं टाकू शकता, flipkart.com. ठीक आहे, सो आपण याच्यामध्ये बघू शकतो की आपला वेबसाईट जो आहे, म्हणजे कोणताही वेबसाईट आपण चेक करू शकतो की तो ऑप्टिमाइज्ड आहे की नाही. ठीक आहे, तर हे लोड होतो. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता लोडिंग बार आहे. हा लोडिंग बार जर पूर्ण 100 कंप्लीट झाला तर हे बघा तुम्हाला दिसते. तर flipkart.com हे PC मध्ये कसं दिसणार, मोबाईल फोन मध्ये कसं दिसणार. ठीक आहे, आणि आपल्याला इथं बघा रेकमेंडेशन दिलेत. एक मिनिट, आपण हे 100% कंप्लीट होऊ दे. हे 100% कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला समजेल. हे आहे रिपोर्ट, एसईओ ऑडिट रिपोर्ट. आता आपल्याला flipkart.comचा एसईओ ऑडिट रिपोर्ट आपल्या समोर दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता की रेकमेंडेशन्स 18 रेकमेंडेशन्स आहेत. आता ऑलरेडी हा वेबसाईट पॉप्युलर आहे, तर यांना या छोट्या छोट्या गोष्टीवरती फोकस करायची गरज नाही. पण आपण समजा आत्ता नवीन वेबसाईट बनवत असेल तर आपल्याला हे सगळं खूप मॅटर करतं. बघा हे ऑप्टिमायझेशन कंप्लीट झाले, तर म्हणजे लोडिंग कंप्लीट झाले, तर आपण बघू शकतो एसईओ ऑडिट फॉर flipkart.com. युअर पेज कुड बी बेटर. रेकमेंडेशन्स टोटल 18, म्हणजे 18 रेकमेंडेशन्स आहेत. ऑन पेज एसईओला त्यांना ग्रेड खूप कमी भेटलाय. लिंकला ग्रेड आहे ठीकठाक. युझॅबिलिटीला कमी ग्रेड भेटलाय. परफॉर्मन्स, सोशल. सो यू कॅन सी, म्हणजे हे पॉईंट्स आहेत. या पॉईंट्सला आपण इम्प्रोवाइज करू शकतो. ठीक आहे, जर तुम्ही याला स्क्रोल केलं ना तुम्हाला भेटेल इथं, म्हणजे कोणत्या कोणत्या पॉईंट्स वरती यांनी वर्कआउट केलं पाहिजे. जसं की ऑप्टिमायझेशन फॉर कोर वेबसाईट व्हायटल्स, दॅट इज युझॅबिलिटीला मीडियम प्रायोरिटी, म्हणजे या पॉईंट्सवरती आपण वर्कआउट केले पाहिजे. या पॉईंट्सवरती वर्कआउट केलेत तर आपलं काम होऊन जाईल. हे बघा, हे तर त्यांनी एक एरर दिले, रिड्यूस लेंथ ऑफ द टायटल टॅग. आता आपण शिकलोय टायटल किती असलं पाहिजे, अप टू 60 कॅरेक्टर्स. आता फ्लिपकार्टमध्ये टायटल त्यांनी
काहीतरी मोठं देऊन ठेवलंय, बघूयात काय दिलं टायटल. बघा इथं बघा, टायटल टॅग. यू हॅव अ टायटल टॅग बट आयडियली इट शुड बी शॉर्ट अँड बिटवीन 50 to 60 कॅरेक्टर्स. समजलं? 50 to 60 कॅरेक्टर्स इन्क्लुडिंग स्पेसेस. आता यांचं लेंथ किती आहे? आता फ्लिपकार्टमध्ये जो टायटल आहे त्यांचा लेंथ किती आहे बघा बरं. सो त्यांनी तर दिलेलं आहे. सो द लेंथ इज 77. तुम्ही इथं बघू शकता, दिसतं तुम्हाला. सो लेंथ किती दिले? 77. पण किती असलं पाहिजे इनिशियली? 60 कॅरेक्टर्स पर्यंत असले पाहिजेत. पण इथं लेंथ किती आहे? 77. सो आता चालणार नाही, असं चालणार नाही. आपल्याला लेंथ कमी करावं लागेल तर आपलं वेबसाईट अजून ऑप्टिमाइज होणार. आता फ्लिपकार्ट ऑलरेडी पॉप्युलर आहे, तर ते या छोट्या छोट्या गोष्टीवरती जास्त लक्ष देणार नाही. ठीक आहे. मेटाचं पण गडबड आहे बघा, मेटामध्ये पण गडबड आहे फ्लिपकार्टमध्ये. तर तुम्ही बघू शकता की मेटा किती असला पाहिजे? 120 to 160 कॅरेक्टर्स. मेटा किती असलं पाहिजे? 120 to 160 कॅरेक्टर्स आतमध्ये असले पाहिजेत. पण इथं त्यांचं मेटाचं लेंथ किती आहे? 266. आणि मेटामध्ये काय आहे बघा, हे मेटा त्यांचं मेटा डिस्क्रिप्शन म्हणजे हा. ठीक आहे. सो मेटा म्हणजे तुम्हाला इथं दिसत असेल, हा हे बघा, असं आपण गुगलवरती सर्च केल्यानंतर आपल्याला असं दिसतो ना. सो खाली जो लिहिलाच ना खाली, हे बघा मेटा डिस्क्रिप्शन अर्धा हाईड होतोय. सो यू कॅन सी ओनली हाफ ऑफ द मेटा डिस्क्रिप्शन, बट अदर मेटा डिस्क्रिप्शन इज बीन हिडन. वाय? बिकॉज द लेंथ इज व्हेरी मच, दॅट इज लेंथ इज 266. सो लेंथ जर समजा 120 to 160 मध्ये असेल तर आपल्याला दिसलं असतं लेंथ. ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतर टॅग्सचे युजेस खूप कमी आहेत. फक्त H2 यूज केले त्यांनी, फक्त H2 9 टाइम्स यूज केले, बाकी टॅग्स नाही यूज केले. तर बाकी टॅग्स पण यूज केलं पाहिजे होतं. ठीक आहे, म्हणजे काय काय केलं पाहिजे नाही तर सगळे दिलेले. दिस इज SEO रिझल्ट, यू कॅन सी. ठीक आहे, तर इथं युझॅबिलिटीवरती आपण एकदा बघूयात. हा, युझॅबिलिटी बघा, तुम्ही बघू शकता की युझॅबिलिटी थोडाफार मॅच होत नाहीये. तर युझॅबिलिटीनं थोडं मॅच झाला पाहिजे होता आणि युझॅबिलिटीमध्ये त्यांना ग्रेड थोडं कमी भेटलेलं आहे. याला आपण डिव्हाइस रेंडरिंग पण म्हणतो. आता मोबाईलमध्ये थोडं वेगळं दिसतंय, टॅबमध्ये थोडं वेगळं दिसते आणि कम्प्युटरमध्ये हा वेबसाईट वेगळं दिसतो. ठीक आहे, सो सगळ्यांमध्ये ऍक्च्युअली इक्वली दिसला पाहिजे ऑप्टिमाइज होण्यासाठी. बट यांना हे सगळं करायची गरज नाही. ऑलरेडी फ्लिपकार्ट इज व्हेरी पॉप्युलर. सो यू कॅन सी हिअर काय काय एरर्स आहेत ते सगळं आपल्याला इथे दिसेल. सो दिस इज द रिपोर्ट. सो हे रिपोर्ट परफॉर्मन्स रिझल्ट, सर्व्हर रिस्पॉन्स, आपला पेज किती वेळमध्ये लोड होतो? 5 सेकंड्समध्ये पेजचे कंटेंट लोड होतात. स्क्रिप्ट लोड होण्यासाठी 11 सेकंड्स लागतात. ठीक आहे, सगळं आपल्याला इथं दिलेलं आहे. सो दिस इज द SEO ऑडिट रिपोर्ट. ठीक आहे, म्हणजे यांचे युट्यूबवरती किती फॉलोअर्स आहेत, यांचा व्ह्यू काउंट किती आहे. ठीक आहे, सो एव्हरीथिंग इज बीन गिवन हिअर. सो हे बघून आपल्याला एक आयडिया भेटत असेल की अजून काय काय केलं पाहिजे आपण वेबसाईट ऑप्टिमाइज करण्यासाठी. ठीक आहे, ठीक आहे, समजलं. सो दिस इज हाऊ द ऑप्टिमायझेशन वर्क्स. सो दिस ऑल थिंग्स कॅन बी डन. हे इम्प्रुव्हमेंट जर फॉलो केलेत तर आपण आपल्या वेबसाईटला अजूनही ऑप्टिमाइज करू शकतो. ठीक आहे, चलो. सो आय होप सो तुम्हाला चॅप्टर क्लिअर असेल. ठीक आहे, ऑप्टिमायझेशन वरती काय प्रॅक्टिकल्स पण असतात, पण युजली HTML चे प्रॅक्टिकल सगळे कॉलेजेसमध्ये घेतात. ठीक आहे, चलो बाय. विल मीट टू द रॅपिड रिव्हिजन लेक्चर फॉर द चॅप्टर नंबर 3.